समोर लक्ष. संख्या कोणती आहे? 5. आणि ही कोणती आहे? 3. याच्यामध्ये लहान संख्या आहे 3 आणि मोठी संख्या आहे 5. या ठिकाणी 12 आणि 23. याच्यामध्ये लहान संख्या आहे 12 आणि मोठी संख्या आहे 23. बरोबर. दिलेल्या दोन संख्यांच्या मधील लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे आपल्याला ओळखता येतं. बरोबर. आता लहान संख्या आणि मोठी संख्या चिन्हांच्या द्वारे देखील आपल्याला काय करता येतं? दाखवता येते. आता ही चिन्ह कोणती आहे आपल्याला माहिती आहे. पेक्षा लहान हे चिन्ह कोणतं आहे? पेक्षा लहान. आणि पेक्षा मोठी. पेक्षा लहान हे चिन्ह कसं आहे बघा. हे चिन्ह जे आहे ते पेक्षा लहानचं चिन्ह आहे. कसलं आहे? पेक्षा लहानचं चिन्ह. हे जे चिन्ह आहे पेक्षा मोठं. पेक्षा लहानचं चिन्ह आहे हे पेक्षा मोठेचं चिन्ह आहे. बरोबर आहे. म्हणजे समजा आता या ठिकाणी 23 आणि 52 या जर संख्या असतील तर या संख्यांच्या मध्ये आपण कोणतं चिन्ह वापरणार? पेक्षा लहान चिन्ह की पेक्षा मोठं? सांगा. याच्यातलं कोणतं चिन्ह आपण वापरणार आहोत? या ठिकाणी पेक्षा लहान हे चिन्ह वापरणार आहोत. बरोबर. पेक्षा लहान हे चिन्ह काय दाखवतं आपल्याला? काय दाखवतं? लहान संख्या दाखवतं. म्हणजे बघा 23 ही संख्या 52 पेक्षा लहान आहे. 23 ही संख्या 52 पेक्षा लहान आहे. या चिन्हामुळे आपल्याला समजतं. हे चिन्ह आपण बघा. लक्ष द्या. माझ्या समोर लक्ष द्या. ज्या संख्येकडं हे एक टोक आहे बरोबर ती संख्या लहान असते. बरोबर. आणि दोन टोक असतील तर समजा ती संख्या कशी असते? मोठी. असं देखील आपण लक्षात ठेवू शकतो. आता लक्ष द्या. 55 आणि 17. 55 आणि 17 याच्यामध्ये आपण हे चिन्ह वापरणार आहोत. पेक्षा मोठं. बरोबर आहे. या चिन्हाचं नाव काय विहान? पेक्षा लहान. करेक्ट. आणि या चिन्हाचं पेक्षा मोठं. म्हणजे 55 ही संख्या मोठी आहे 17 या संख्येपेक्षा. हे आपल्याला या चिन्हाच्या द्वारे समजतं. एक अंकी संख्या असेल तर आपल्याला लहान आणि मोठी संख्या लक्षात येते पटकन. बघा 7 आणि 9 या संख्यांच्या मध्ये 7 ही संख्या लहान आहे 9 ही संख्या मोठी आहे. हे लक्षात येतं पटकन. बरोबर. 1 आणि 3 मध्ये 1 ही संख्या लहान आहे 3 ही संख्या मोठी आहे. हे लक्षात येतं. 2 अंकी संख्यांच्या मध्ये बघा 53 आणि 87 या दोन संख्यांच्या मध्ये कोणती संख्या लहान आहे आणि कोणती संख्या मोठी आहे हे ठरवताना आपल्याला थोडंसं काय करायला लागतं? थोडासा विचार करायला लागतो. थोडासा बुद्धीला ताण द्यावा लागतो. आपण कसं लक्षात ठेवतो? हे कसं ओळखतो आपण? बघा लक्ष द्या. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक संख्येमध्ये अंकांची काय असतात? स्थानं असतात. होय रे. ठिकाण असतात. त्यांचं घर असतं. एककाचं घर आहे दशकाचं घर. एककाचं घर दशकाचं घर. एककाच्या घरामध्ये 3, दशकाच्या घरामध्ये 5, एककाच्या घरामध्ये 7, दशकाच्या घरामध्ये 8. आपल्याला माहिती आहे दोन संख्या दिलेली असतील किंवा एक संख्या दिली असेल. माझ्या समोर लक्ष. दोन संख्या दिलेले
तर या दोन संख्यांच्या मध्ये मोठी संख्या आपण कशी ओळखणार? तर त्या दोन संख्यांच्या मध्ये ज्या संख्येच्या दशक स्थानचा अंक मोठा आहे ती संख्या म्हणजे मोठी संख्या. आता या संख्येमध्ये दशक स्थानचा अंक कोणता आहे देवेंद्र? या संख्येत दशक स्थानचा अंक कोणता आहे सांग उभं राहा. 5 हा अंक आहे. एकक स्थानी कोणता अंक आहे? 3 अंक आहे. म्हणजे या संख्येमध्ये दशक स्थानचा अंक आहे 5 आणि या संख्येमध्ये दशक स्थानचा अंक किती आहे? सही सांग. 8. दशक स्थानचा आहे 8 अंक. आता या दोन्हींच्या मध्ये मोठा अंक कोणता आहे? मोठी संख्या कोणती आहे? 8. म्हणून आपण काय ठरवतो की ही संख्या मोठी. 87 ही संख्या मोठी. 5 लहान आहे म्हणून आपण ठरवतो की 53 ही संख्या लहान आहे. कारण दशक स्थानचा अंक 5 आहे हा आणि इथं या ठिकाणी दशक स्थानचा अंक आहे 8. 8 म्हणजे 80. 8ची किंमत 80 आहे आणि या ठिकाणी 5ची किंमत आहे 50. लक्षात येते का बघा तुम्हाला? दोन अंकी संख्येच्या मधील लहान आणि मोठी संख्या पटकन कशी ओळखणार आपण? ज्या संख्येमध्ये दशक स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी. सांगा मला कशी ओळखणार? या संख्येत दशक स्थानचा अंक मोठी. दशक स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी. सांगा मला आता परत. 63, 24. सांगा लवकर. पटकन सांगायचं लगेच. हा सांग बोल. मोठी संख्या बोल की सांग. मोठी संख्या कोणती? हा 63. अरे फक्त नुसतं सांगू नका. 63 ही संख्या मोठी आहे. मी फक्त तुम्हाला काय सांगितलं ती ओळखायची कशी हे तुम्हाला मी काय सांगितली पद्धत सांगितली. संख्या मोठी कशी ओळखायची, पटकन संख्या मोठी कशी ओळखायची याची तुम्हाला पद्धत सांगितली. दशक स्थानचा अंक ज्या संख्येमध्ये दशक स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी. पुढं देवांश उभा राहा. देवांश उभा राहा. मोठी संख्या कोणती? 89. का सांग मला? हा या ठिकाणी दशक स्थानचा अंक मोठा आहे. या ठिकाणी दशक स्थानचा अंक छोटा आहे. समजा असा असेल 38, 33 असं जर असेल मोठी संख्याने लहान संख्या कशी ओळखणार? बघा या ठिकाणी देखील दशक स्थानचा अंक 3 आहे आणि इथं देखील दशक स्थानचा अंक 3 आहे. आता आपण कशावरून ठरवायचं? एककावरून. कारण इथं देखील 3 म्हणजे 30च, या ठिकाणी 3 म्हणजे 30च. आता कशावरून ठरवा तुम्ही? एकक स्थानच्या अंकावरून. या ठिकाणी अंक आहे 8, या ठिकाणी अंक आहे 3. म्हणजे याच्यातली मोठी संख्या कोणती? 38 ही संख्या मोठी आहे. हे समजलं? पुढं ठीक आहे. म्हणजे लहान आणि मोठी संख्या आपल्याला ओळखता येते. या लहान आणि मोठी संख्या ज्या मुलांना अचूक ओळखता येईल त्यांना संख्यांचा चढता आणि उतरता क्रम देखील चांगल्या पद्धतीने लावता येतो. आता पुढचा घटक बघायचा आहे मागची संख्या पुढची संख्या. लगतची मागची लगतची पुढची. बघा संख्या रेषा आपल्याला माहिती आहे. ही काय आहे? संख्या रेषा. संख्या रेषेच्या उत्तम डावीकडच्या बाजूला 0 असतं. 0 हा अंक असतो. काय असतो? 0 हा अंक. त्याच्यानंतर मग उजवीकडच्या बाजूला ठराविक अंतरानं खुणा केलेल्या असतात. या पद्धतीने काय असतात? खुणा. आणि त्याच्यावरती अंक लिहिलेले असतात. बघा 2 सॉरी 1 1 0 1 2 3 4 5 6 7 8. आता
या संख्या रेषेवरील प्रत्येक संख्या ही डावीकडून उजवीकडे एक एक न मोठी होत गेलेली असते, एक एक अंकानं मोठी होत गेलेली असते आणि पाठीमागे येत असताना एक एक न लहान होत गेलेली असते. बघा आता आपण पाठीमागे यायचा 6 च्या पाठीमागे 5 ही कितीनं लहान आहे? 1 न. 5 च्या पाठीमागे या 4 1 कितीनं लहान आहे? 1 न. 4 च्या पाठीमागे या कितीनं लहान आहे? कितीनं लहान आहे? बोलायचं. कितीनं लहान आहे? 1 न. 3 च्या पाठीमागे 2 आहे, कितीनं लहान आहे? 1. 2 च्या पाठीमागे 1 आहे, कितीनं लहान आहे? 1 न. आणि 1 च्या पाठीमागे या 0 आहे, कितीनं लहान आहे? 1 मधून 1 गेला 0. दुसरी गोष्ट बघायची आपल्याला, लगतची संख्या आता आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. लगत या शब्दाचा अर्थ काय? लागून असणारी. लगतची म्हणजे लागून असणारी. या ठिकाणी बघा, लक्ष द्या. 5 या अंकाकडे लक्ष द्या सगळ्यांनी. लक्ष आहे? 5 हा अंक. आता 5 या अंकाच्या पुढच्या संख्या मला सांगा कोणत्या आहेत? बोला पटकशी. 6 7 8. आणि 5 या संख्येच्या पाठीमागच्या संख्या आहेत 4 3 2 1 0. बरोबर. आता 5 च्या पाठीमागची 2 ही संख्या 5 च्या लगतची संख्या आहे काय? नाही. लगतची म्हणजे लागून असणारी, सर्वात जवळची. बरोबर. म्हणजे 5 च्या लगतची संख्या आहे 4. कुठली? पाठीमागची. आणि 5 च्या लगतची संख्या पुढची आहे 6. लगतच्या 2 संख्या असतात, एक पाठीमागची आणि दुसरी पुढची. लगत या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा नीट. समजलं का? हा, ही लगतची संख्या झाली. त्याच्यानंतर हा पुढची शेजारची म्हणजे 6. मागची शेजारची 4. 2 या अंकाच्या पुढची लगतची संख्या 3. 2 या अंकाच्या पाठीमागची लगतची संख्या 1. आपण नीट ह्या गोष्टी समजून घ्यायच्या. समजलं? आता बघा, संख्या रेषेवरती आणखी एक समोर लक्ष द्या. 3 या संख्येच्या पुढची तिसऱ्या क्रमांकावरची संख्या कोणती आहे? 3 या संख्येच्या पुढची तिसऱ्या क्रमांकावरची. हा, हे बघा, 3 या संख्येच्या पुढे जायचं आहे. आपण पुढे जाणार आहोत. 3 या संख्येच्या पुढची तिसऱ्या क्रमांकावरची सांगितली मी तुम्हाला. पहिल्या क्रमांकावरती आहे 4. हे समोर लक्ष. 3 च्या पहिल्या क्रमांकावरती आहे 4, दुसऱ्या क्रमांकावरती आहे 3 आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे 6. म्हणून 3 च्या पुढची तिसऱ्या क्रमांकावरची संख्या आहे 6. 3 च्या पाठीमागची तिसऱ्या क्रमांकावरची संख्या आहे पहिल्या क्रमांकावरची 2, दुसऱ्या क्रमांकावरची 1 आणि तिसऱ्या क्रमांकावरची 0. या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या. काळजीपूर्वक लक्षात. पुढचा घटक आहे चढता आणि उतरता क्रम. आता चढता आणि उतरता क्रम आपण नीट लक्षपूर्वक सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. ज्या मुलांना संख्यांचा लहान मोठेपणा समजतो त्यांनी संख्यांचा चढता आणि उतरता क्रम कसा लावायचा आहे बघा, लक्षात ठेवा. सांगतो मी तुम्हाला. चढता क्रम म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण शेळी चढत जातो. चढणे म्हणजे वर 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 जाणे आणि उतरणे म्हणजे काय? खाली खाली येणे. चढणे म्हणजे पहिल्या पायरीवरून दुसऱ्या पायरीवर, दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या पायरीवर, तिसऱ्या पायरीवरून चौथ्या, चौथ्यावरून पाचव्या, पाचव्यावरून सहाव्या, सहाव्यावरून सातव्या, 7 पायऱ्या चढत गेलो. बरोबर. उतरता म्हणजे 7व्या पायरीवरून 6व्या, 6व्यावरून 5व्या पायरीवर, 5व्या पायरीवरून
चौथ्यावरून तिसऱ्यावरून दुसऱ्यावरून पहिल्या पायरीवर चढणे आणि उतरणे माहिती आहे ना तुम्हाला. हा मग याच्यामध्ये बघा ही पहिली पायरी आहे बरोबर. ऐकले विटेची पहिली पायरी आहे ही. हा ओके सर बरोबर आहे. आता दुसरी पायरी असते बघा या ठिकाणी दुसरी पायरी आहे ही. याच्यासाठी विटा वापरलेल्या असतात 2. किती विटा वापरतात ही एक आणि त्याच्यावरती परत दुसरी 2 विटांचा वापर झाला. ही तिसरी आहे पायरी. हे समोर लक्ष बोलू नका. 1 2 3 विटांचा वापर. किती 3 विटांचा वापर. ही आहे चौथी पायरी. याच्यासाठी विटा वापरलेल्या 1 2 3 आणि 4 विटा वापरलेल्या असतात. ही आहे पाचवी पायरी. याच्यासाठी विटा वापरलेल्या असतात 5. समोर लक्ष समोर 5. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे. आपण पहिलीमध्ये देखील शिकलेलो आहे. या ठिकाणी 1 विट आहे. या ठिकाणी हे 2. इथं 3 वापरलेत. इथं 4 वापरलेत आणि या ठिकाणी 5 वापरलेले आहेत. बरोबर बघा 1 2 3 4 आणि 5 या संख्या इथं लिहिलेत मी. या संख्या वाढत गेलेत एक एक न वाढत गेलेत बरोबर. म्हणजे संख्या चढत गेले वाढत गेले कमी होत गेलेल्या नाही. 1 मध्ये 1 मिळवलं 2 झालं. 2 मध्ये 1 मिळवलं 3. 3 मध्ये 1 मिळवलं 4. 4 मध्ये 1 मिळवलं 5. याला म्हणतो आपण चढता क्रम. संख्यांचा चढता क्रम. हा केव्हा केव्हा कसं असतं हे समोर लक्ष. क्रमानच संख्या नसतात. 1 न वाढत जाणाऱ्या नसतात. केव्हा केव्हा कसं असतं बघा 3 6 9 12 अशा देखील संख्या असतात. ह्या देखील संख्या वाढत गेलेल्या आहेत बरोबर. केव्हा केव्हा असा कोणताच क्रम नसणाऱ्या संख्या असतात. कोणत्या बघा 25 ची संख्या आहे 13 ही संख्या आहे आणि 38 ही संख्या आहे. ह्या 3 संख्या आहेत. आता या 3 संख्यांच्या मध्ये आपल्याला चढता क्रम लावायचा आणि उतरता क्रम लावायचा आहे. आपल्याला लावता येतो. आपल्याला पेक्षा लहान पेक्षा मोठं या चिन्हाचा वापर करून देखील आपल्याला काय करता येतो चढता आणि उतरता क्रम लावता येतो. आता चढत्यामध्ये मात्र आपण लक्षात ठेवायचं आहे. चढता म्हटलं की आपण काय सगळ्यात सुरुवातीला कोणती संख्या असते. इथं आपण मगाशी बघितलेलं आहे. कोणती संख्या असते पहिल्यांदा लहान असते आणि सगळ्यात वरती किंवा सगळ्यात शेवटी कोणती संख्या असते मोठी. आपण मगाशी बघितलं आहे. सुरुवातीला 1 होता आणि वरती सुरुवातीला किती होतं 5 ही संख्या. चढत असताना सुरुवातीला लहान संख्या आणि सगळ्यात शेवटी मोठी संख्या असते. चढता क्रम लिहिताना आपल्याला हे करावं लागतं. उतरता क्रम लिहित असताना याच्या उलट क्रिया पहिल्यांदा मोठी संख्या आणि नंतर लहान संख्या. बघा इथं लक्ष द्या. पेक्षा लहान पेक्षा चिन्हाचा वापर करून आपण काय करू शकतो. हा पहिल्यांदा याच्यामध्ये बघा आपण ठरवू शकतो की ही संख्या काय आहे मोठी बरोबर. या दोन्हींच्या मध्ये 25 ची संख्या कशी आहे मोठी आहे. त्याच्यानंतर 13 आणि 38 मध्ये मोठी संख्या आहे कोणती 38 ही संख्या. आणि 25 आणि 38 मध्ये 25 आणि 38 मध्ये संख्या कोणती आहे 38. कोणती आहे 38. बघा या ठिकाणी 20 आणि 13 हा. तर जर मला सांगा माझ्या लक्ष द्या. या 2 संख्यांच्या मध्ये लहान संख्या कोणती आहे 13. या 2 संख्यांच्या मध्ये लहान संख्या कोणती आहे इथं 13 आहे. इथं 13 आहे बरोबर. हा याचा अर्थ काय सांगा 13 ही याच्यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे 13. आपण इथे लिहून घेऊया 13. इथं बघा 38 ची संख्या मोठी आहे 13 पेक्षा आणि इथं देखील काय आहे 25 पेक्षा 38 ची संख्या मोठी आहे बरोबर. म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती आहे 38. इथे लिहितो मी.
आणि या ठिकाणी बघा 25 ही संख्या 38 पेक्षा लहान आहे आणि 25 ही संख्या 13 पेक्षा मोठी आहे. म्हणजे 25 ही संख्या कुठेही मध्ये, म्हणजे 13, 25 आणि 38 हा काय झाला? चढता क्रम झाला. दिलेल्या संख्यांचा चढता क्रम. आणि उतरता क्रम कसा लिहिणार होता आपण? हा, पहिल्यांदा लक्षात ठेवा, चढता क्रम लिहित असताना सर्वात लहान संख्या पहिल्यांदा, सर्वात मोठी संख्या शेवटी 38 आणि राहिलेली जी मधली संख्या आहे ती मध्ये लिहा. पुढची आता संख्या आहे 25. हा झाला चढता क्रम. उतरता क्रम कसा लिहिणार आपण? हा, पहिल्यांदा या संख्या उलटून लिहायच्या, असं सुद्धा चालू शकतं. हा, उलट क्रमानं 13, 25, 38, 13, 25, 38, 38, 25, 13, 38, 25, 13, 38, 38, 25, 13, 38, 25, 13. असा देखील आपल्याला काय करता येतो? उतरता क्रम लावता येतो. म्हणजे हा क्रम उतरता आहे. 38 नंतर 25 लहान आहे, 25 नंतर 13 लहान आहे. हा आपण अशा पद्धतीनं चढता आणि उतरता क्रम लावायचा आहे. पुढचा घटक आहे संख्या तयार करणे. बघा या ठिकाणी मी काय करतो? काही अंक देतो. 3, 5, 7, 1, बरोबर? 1, 2, 3, 4, 5. त्यामुळे 9 जणांना ट्युशनला म्हणून गोल पाहिजे. 0, 6, 9, 8, 3 अंक दिलेत. अंक दिलेत का नाही? हा, हे अंक घेऊन 2 अंकी संख्या तयार करा. याच्यातील एक एक अंक घेऊन 2 अंकी संख्या तयार करा असं सांगितलं जातं. एक असं सुद्धा आपल्याला करतायत. एक अंक एकदाच घेऊन असं जर तुम्हाला जर सांगितलं असेल तर एक अंक एकदा घेतला आपण, दुसरा अंक घ्या 5, म्हणजे आपण संख्या तयार केली. हे 2 अंक वापरून आपण संख्या तयार केली 15. हा, 8 आणि 3 ही संख्या आपण तयार केली 83. हा, 93 ही संख्या तयार केली. हा, 38 ही संख्या तयार केली. 2 अंकी संख्या तयार करायची. बस बस बस. हा, 51. ठीक आहे, बरोबर आहे. 70. ठीक आहे, सगळ्यांनी बोलायचं बंद करा. ठीक आहे. 90. कविश आता माझ्याकडे लक्ष दे. उभं राहा कविश, उभं राहा जरासं. इकडे इथे ये कविश, ये लवकर ये, तुला संख्या तयार करायची. इकडे ये लवकर. 0 आणि 7, 0 आणि 7 घेऊन या ठिकाणी संख्या तयार करायची. 2 अंकी संख्या लिहा. 70. किती? 70. नाही, फक्त हे 2 अंक 0 आणि 7 70 झाली. मला जरा लक्ष दे. इकडे 0, 7 ही 2 अंकी संख्या आहे का नाही? चला, बरोबर आहे, करेक्ट. शाबास, अभिनंदन तुझं. लक्ष द्या. ही 2 अंकी संख्या आहे का? नाही, ही संख्या आहे फक्त 1 अंकी. का? कारण या शून्याला काही किंमत नाही. या शून्याला काहीही किंमत नाही. हा, फक्त 7च ही 1 अंकी संख्या झाली. हे लक्षात ठेवा. चलो, ठीक आहे. पुढचा घटक आहे संख्यावाचक, मूल्यवाचक, क्रमवाचक संख्या. बघा, मूल्य या शब्दाचा अर्थ कोणाला सांगता येईल? मूल्य नाही, मूल्य या शब्दाचा अर्थ कुणाला सांगता येतो? मूल्य. हा, सांग लाडू. हात कशासाठी वरती असतो? हा, सांग. मूल्य या शब्दाचा अर्थ काय सांगितला?
किंमत. मूल्य या शब्दाचा अर्थ काय आहे? किंमत. बरोबर आहे. वर्गात 10 मुलं आहेत. या ठिकाणी मी लिहितो 10. बागेत 25. बागेत 25 झाडे आहेत. बरोबर. बागेत 25 झाडे. गावात 4000 लोक आहेत. हा याच्यामध्ये बघा 10, 25, 4000 यांना आपण म्हणणार आहोत संख्यावाचक शब्द. बरोबर. 3, 5, 6, 9, 11 संख्यावाचक शब्द आहे ते. यांना आपल्याला कशाचा बोध होतो? फक्त संख्यांचा. कशाचा? संख्यांचा. आणि क्रमवाचक. क्रमवाचक या शब्दाचा अर्थ काय? क्रमवाचक. हा क्रमवाचक म्हणजे आपल्याला क्रमाचा बोध होतो. कशाचा? क्रमाचा. क्रमांकाचा. स्थानाचा बोध होतो. समजलं? हे रांगेत 10 मुलं उभा केली तर त्याच्यामध्ये संख्येचं स्थान कितव्या क्रमांकाचं आहे? क्रमांकाचा बोध होतो. समजलं? मुलींना उभा केलेला आहे बघा रांगेमध्ये. पहिली मुलगी आहे, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि 7वी मुलगी आहे. या ठिकाणी आहे वैष्णवी. वैष्णवी. बरोबर. आता तुम्हाला प्रश्न विचारतो मी, या रांगेमध्ये वैष्णवी कितव्या क्रमांकावरती उभा आहे? तिसऱ्या क्रमांकावरती. इथे बघा तिसऱ्या क्रमांकावरती. दुसरा प्रश्न विचारतो मी, वैष्णवीचा रांगेतील क्रमांक कितवा? बोला. तिसरा. विहांचा स्पर्धेमध्ये क्रमांकाला तिसरा. क्रमांकाला एक म्हणतात का? पहिला. पहिला. बघा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. लक्ष समोर. तिसऱ्या, दुसऱ्या, पहिल्या, पहिल्या किंवा पहिला, दुसऱ्या किंवा दुसरा, तिसरा किंवा तिसऱ्या. अजून देखील एक शब्द आहे बघा, प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. बरोबर. विराज परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला म्हणजे पहिल्या क्रमांकानं. द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला म्हणजे दुसऱ्या क्रमांकानं. तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला तिसऱ्या. चतुर्थ क्रमांकाला स्पर्धेमध्ये म्हणजे चौथा. हे शब्द जे आहेत हे क्रम दाखवतात आपल्याला, रांगेतील स्थान दाखवतात, म्हणून त्यांना आपण म्हणतो क्रमवाचक शब्द, क्रमवाचक संख्या. समजलं? आणि मूल्यवाचक ह्याचा अर्थ काय? ज्या संख्यांचा वापर आपण मोजण्यासाठी करतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बॉक्समध्ये 25 खडू आहेत. 25. त्यांचं स्थान सांगितलंय का? त्यांचा क्रमांक सांगितलाय का? कितव्या क्रमांकावर आहे किंवा असं काही सांगितलेलं आहे का? नाही. फक्त संख्या सांगितली त्याच्यामध्ये, एकूण संख्या. म्हणजे संख्या मोजण्यासाठी ज्या संख्या वापरतो त्यांना मूल्यवाचक संख्या म्हणायचं आहे. आणि वस्तूंच्या ओळीतील, रांगेतील क्रमांक जो आहे सांगण्यासाठी जो शब्द वापरतो त्याला आपण काय म्हणणार आहोत? क्रमवाचक शब्द, क्रमवाचक संख्या, क्रमवाचक शब्द आपण काय म्हणणार आहोत. त्यांना काय म्हणतात? क्रमवाचक शब्द. पुढचा घटक आहे चित्रातून माहिती मिळवणे. चित्रातून अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्याला निरीक्षण चांगलं करता आलं पाहिजे.
आपली नजर चित्रामध्ये चौफेर फिरली पाहिजे. ते चित्र आपण समजून घेतलं पाहिजे. आता या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे तुम्हाला. सगळ्यांना चित्र दिसतं? हां. आता याच्यावरचे प्रश्न आहेत बघा. आठवडी बाजाराचं निरीक्षण करा आणि पुढे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. भाज्यांच्या हातगाड्यांची संख्या किती आहे? भाज्यांच्या हातगाड्यांची संख्या. आता हातगाडी याचा अर्थ काय? जी गाडी हातानं ढकलत नेली जाते म्हणजे भाज्यांची. आपल्याला माहिती आहे भाज्यांच्या सगळ्या हातगाड्या आपल्याला माहिती आहेत. भाजी विक्रेते जे आहेत, भाजी विकणारी लोक जे आहेत, त्यांच्याकडं एक 2 चाकाचा 4 चाकाचा किंवा 2 चाकाचा काय असतो? गाडा असतो. आणि त्या गाड्यांच्यावरती त्यांनी काय केलेलं असतात? सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या असतील, फळभाज्या ठेवलेल्या असतील आणि ते गल्ली गल्लीतून फिरत असतात. नाही काही तर या ठिकाणी हे भाजी विक्रेत्यांचे गाडे आहेत. या ठिकाणी 4 चाकी 1 2 3 4 5 आपल्याला 5 काय दिसतात? भाजी विकणाऱ्या लोकांचे गाड्या दिसतात, हातगाड्या दिसतात. हातगाडी वेगळी आणि स्टॉल वेगळा, दुकान वेगळं. दुकान काय एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ढकलत नेता येत नाही. हातगाडी ढकलत नेता येते. प्रश्न आपण नीट आकलन करून घेतला पाहिजे. दुसरा प्रश्न आहे, फळे विकणाऱ्या माणसांची संख्या किती? आता या ठिकाणी गाड्यांच्यावरती आपल्याला ती लोक भाज्या विकतात की फळं विकतात हे आपल्याला चित्रातून समजतं. या ठिकाणी पहिली व्यक्ती आहे, त्याच्या हातगाडीवरती आहेत सफरचंद आहेत आणि केळी आहे, बरोबर. दुसरी एक व्यक्ती आहे, त्या दुसऱ्या व्यक्तीच्या हातगाडीवरती सगळ्या भाज्या आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दिसतं. आता फळे विकणारे जे हातगाडे आहेत ते आहेत फक्त 2 आणि म्हणून त्यांची आपण संख्या लिहिणार आहोत या ठिकाणी 2. बाजारात विक्रीसाठी असणारी 4 फळे सांगा. निरीक्षण करायचं चित्राचं. कोणकोणती फळे इथे दिसतात आपल्याला? एक दिसतो सफरचंद, दुसरं केळी दिसते, बरोबर. त्याच्यानंतर अननस दिसतं, आणखीन आंबे दिसतात. त्यांची नावं लिहा. नीट प्रश्नांचा अर्थ अगोदर नीट समजून घ्यायचा आणि त्या प्रश्नाचं काय करायचं आहे? उत्तर लिहायचं आहे. पुढचं आहे खास बेरीज हातच्याची. खास बेरीज हातच्याची. 9 एकक आणि 5 एकक यांची बेरीज आहे. एककांची बेरीज एकक असते. एककांची बेरीज एकक. दशकांची बेरीज दशक. शतकांची बेरीज शतक, बरोबर. 5 रुपये आणि 7 रुपये 12 रुपये असतात. काय 12 पैसे असतात? 12 रुपये. माझ्याकडे लक्ष द्या. एकक महत्वाचे. 1 लिटर दूध आणि 5 लिटर दूध मिळून किती झालं? 6 लिटर दूध. काय 6 किलो दूध असं होईल? नाही. तसं या ठिकाणी 9 आणि 5 किती झाले? 14. हे एकक झाले का दशक? कविश सांग. एकक झाले का दशक? उभं राहून सांग. करेक्ट. एकक झाले. काय झाले? आता इथं मात्र बघा 9 एकक आणि 5 एकक यांची बेरीज मिळाली आपल्याला 14 एकक, बरोबर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 10 वस्तू झाल्या की लगेच आपण त्याचा काय बनतो? गठ्ठा बनतो लगेच. 10 वस्तू झाल्या की लगेच त्याचा एक संच तयार करतो, एक गट तयार करतो, गठ्ठा बनतो लगेच आणि त्याला काय नाव देतो? हे बघा, एक दशक असायचं. हे बघा 10 काळे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या 10 झाल्या की लगेच आपण त्यांना एकत्र बनवतो आणि त्यांना नाव देतो एक दशक. हे सगळ्यांना माहितीये का? सगळ्यांना समजलंय का? हे त्यांना 10 एकक ऐवजी
माझ्याकडे लक्ष. संकेत 10 एकक ऐवजी काय म्हणतात? एक दशक. एकक म्हणत नाहीत आता. एक एकक म्हणतात का? नाही, दशक म्हणतात. दशक. एक दशक. समजलं? 10 एकक ऐवजी एक दशक म्हणतात. एक दशक. मग याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये दशक आहेत का? याच्यात दशक आहेत का नाही? आहेत. किती आहेत दशक? याच्यात दशक किती आहेत? शाबास, विराज, अभिनंदन तुझं. याच्यात किती दशक आहेत लपलेले? एक दशक आहे. एक दशक म्हणजेच किती? 10. हे बघा, इथं 10 कुठं आहे? कुठं आहे 10 याच्यामध्ये? हा 10 आहे. हा अंक म्हणजे 10 आहे. आणि हा म्हणजे काय आहे? एकक आहे. 4. उलट सुलट करू नका. एककाच्या घरामध्ये 4 आहे, दशकाच्या घरामध्ये 1 आहे, म्हणजे याची किंमत आहे 10. बघा, बेरीज करत असताना ज्या त्या घरामध्ये काय करायचे असतात, आपल्याला संख्या लिहायच्या असतात. एककाचं घर जे आहे त्या एककाच्या घरामध्ये 9 पेक्षा मोठी संख्या ठेवतात का? एकक, दशक, 9 अधिक 5. इथं असं लिहिलं जातं का कधी? 9 आणि 5 14 असं लिहिलं जातं का? हे लिहिलेलं मी बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? सांगा मला, चूक आहे का बरोबर? चूक. का चूक? कारण एकक हा जो एक आहे तो इकडे हातच्याला घ्यायचा असतो. का हातच्याला घ्यायचा? कारण हे एककाच्या